सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। राजकारण ही माझी जनतेची सेवा आहे व शेती हे माझे पोट आहे। शेती केली नाही तर माझं कुटुंब खाणार काय, त्यामुळे शेती माझं जीवन आहे। राजकारणासोबत शेती देखील केली पाहिजे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो याचा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्या मतदारसंघातील जनतेची कामं होण्यासाठी आक्रमक व्हावेच लागते। सर्वांनी जवळजवळ शेती सोडली आहे। सरकारी योजनेचा फायदा घेत असताना लोक आपल्या कर्तव्याला विसरली आहेत की काय? कारण स्वस्त दरात धान्य मिळत असल्याने लोक शेती करत नाहीत। राजकारण ही माझी जनतेची सेवा आहे आणि शेती हे माझं पोट आहे, माझ्या कुटुंबाचं पोट आहे। शेती जर आम्ही केली नाही, शेती जर आम्ही शेत पिकवलं नाही तर आम्ही जेवणार काय, आमचं कुटुंब जेवणार काय? आणि म्हणून राजकारण ही समाजसेवा आहे, जनतेची सेवा आहे। परंतु शेती हे माझं पोट आहे, माझं जेवण आहे। म्हणून राजकारण करता करता शेती देखील केली पाहिजे आणि ते कर्तव्य मी पार पाडतो। आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी संकरित जातीची बियाणं वापरून अधिकाधिक उत्पन्न कसं निघू शकतं हे मी तरुणांच्या समोर आदर्श आणि विचार ठेवण्याचा प्रयत्न करत असतो। असं आहे की शेवटी तुम्हाला जी भूमिका वटवावी लागते, करावी लागते, ती भूमिका तुम्ही व्यवस्थितपणे उठवली पाहिजे। ज्या ठिकाणी सौम्यपणा, शांतपणा, नम्रपणा ठेवायचा असेल तिथे ठेवलाच पाहिजे। परंतु जिथे कुठे अन्याय होत असेल, जिथे कुठे चुकीची धोरणं राबवली जात असेल, कुठेतरी सरकारी पक्ष हा जाणीवपूर्वक विरोधकांना वेठीस धरत असेल, त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय हेतूपायी सूड उगवत असेल, तिथे आक्रमक झालंच पाहिजे। आपल्या मतदारसंघातल्या जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल, त्यांची विकासाची कामं जर व्हावी असं वाटत असेल तर तिथं आक्रमक व्हावंच लागतं आणि ते आक्रमक होण्याचं काम आपण करत असतो। की बाबांनो रे, सर्वांनीच जवळजवळ शेती सोडली। आता तर शेती काम करण्याकरता शेतमजूरच मिळत नाही। आणि म्हणून तुम्ही इथं बघित असाल माझी मुलं, माझ्या भावांची मुलं, माझ्या बहिणींची मुलं, आमच्या लग्न करून गेलेल्या मुली किंवा नव्यानं आलेल्या सुना, ही सगळी मुलं बाळं नातवंड आम्ही शेतामध्ये आहोत। कारण सध्या सरकारी योजनेचा फायदा घेत असताना लोक आपल्या कर्तव्याला विसरलेत की काय? अल्पदरामध्ये किंवा मोफत धान्य मिळतं म्हणून लोक शेतामध्ये जात नाही, शेतमजूर मिळत नाही, आणि किंवा लोकांचा शेतीबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी वेगळा असेल। केवळ धान्य मोफत मिळतं म्हणून जात नाही असं नाही। आणि म्हणून शेतामध्ये लोक जात नसतील तर त्या लोकांनी शेतामध्ये गेलं पाहिजे। नपेक्षा सरकारनं आता शेती ही त्या ठिकाणी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत किंवा रोजगार हमी योजनेअंतर्गत तिला कुठेतरी कनेक्ट करून शेतमजूर मिळवून देण्याचं काम हे सरकारने करायला हवं। विनाशकारी प्रकल्पामुळं शेती कमी होते ही वस्तुस्थिती खरीच आहे, परंतु शेती करणारा वर्ग जो आहे तो कमी झाल्यामुळं जी संपूर्ण रानश्वापदं असतात, जंगली जनावरं वगैरे जे असतात, ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान करतात। चौबाजूला शेती होती त्यावेळेला नुकसानाचं प्रमाण कमी होतं, पण ठराविक ठिकाणी जर शेती दिसली तर शेवटी हे संपूर्ण जे जंगली प्राणी असतात ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात। आणि म्हणून लोकांनी जास्तीत जास्त शेती केली पाहिजे।